साहेब जय शिवराय. जय शिवराय जय शिवराय बोला. साहेब काल वाढदिवस होता आपला, काय कॉल करणं नाही झाला. हं, आपल्या हं. या छोट्याशा शेतकरी परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम. धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मनस्वी स्वीकार आणि आभार पण व्यक्त करतो. साहेब आपल्या बोला. शेतकरी परिवारासाठी काय अंदाज आहे आता 7 दिवसाचा या? नक्कीच. कसं आहे 2 दिवस पूर्वी म्हणजे 9 आणि 10 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थोडं बकाडी स्वरूपात वातावरण होतं आणि हम्म. बातम्या सुद्धा अल निनोच्या उफाळून आल्या. आज जी काही 13 जून आहे. हो काल सुद्धा 12 जूनला संध्याकाळी काही ठिकाणी विजा वगैरे लावल्या, काही ठिकाणी पाऊस पडला. हो तर हो. आज 13 जूनला वातावरण हे मान्सूनचे जे ढग असतात ते हम्म. वाहू लागतील, जे बारीक-सारीक असतात. मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी शिरवाळ वगैरे पद्धत आहे बरोबर. आणि याच्यामध्ये प्रगती होत जाईल आणि ॲक्चुअल 20 तारखेच्या अगोदर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. 17-18ला काही ठिकाणी, 15-16ला काही ठिकाणी. हो. आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर कालही झालाय, आजही चांगल्या प्रमाणात तिथे पाऊस आहे. हा हा. पण या पावसावरती शेतकऱ्यांनी पेरण्या करणं टाळावं, कारण की हा 1-2 दिवस पडणार आहे आणि परत 4 दिवस शांत बसणार आहे. हा हा. तर खरा ॲक्चुअल पाऊस जो आहे तो मराठवाड्यात, विदर्भात 20 पासून सुरुवात करेल आणि 20 तारखेला जरी पाऊस चांगला पडायला सुरुवात झाली, त्याला 1-2 दिवस पडू द्या, म्हणजे 21 पर्यंत पडू द्या हा किंवा हा. 22 पर्यंत पडू द्या. चांगला पडल्याच्या नंतर पेरण्या करा, कारण की आधीच बातम्यामध्ये खूप भीती दाखवली हो आणि तुम्ही परत बातम्या पाहिल्या की परत तोच प्रश्न विचारता की सर दुष्काळ आहे का? हो तर बरोबर. माझं एक भूमिका आहे, मी ती बदलली नाहीये आणि बदलणारी नाही. ते हो. आश्वासन नाहीये, एक सायंटिफिकली कारण सुद्धा आहे. हम्म. कारण की महाराष्ट्राला अशा प्रकारचे अल निनो 1 वर्ष नाहीये, प्रत्येक 3 वर्षाला येत असतो, 4 वर्षाला येत असतो. हो जसा 15ला आला होता, जसा 2002ला आला होता, हो. 1ला पण आला होता. अशा प्रकारचा चालू असतो. 2023ला पण आला होता. पण हो पेरण्या हो. सुखरूप पार पडल्या. 1972 पासून भीषण दुष्काळ पुन्हा कधी पडलाच नाही. मात्र तसे मेसेज, बातम्या वर्षानुवर्षे येत असतात. हो हो. आता महत्त्वाचं म्हणजे आज पूर्व विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यांना, जसं की भंडारा, गोंदिया या भागात आहे. हम्म. परत इकडे दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगलीपासून वरच्या भागांना, रत्नागिरी वगैरे, अहिल्यानगरच्या पश्चिम साईडला, जी पश्चिम साईड म्हणतो ना आपण, पुणे साईड, त्या भागांना पाऊस आहे. बरोबर. पुण्यामध्ये आज पाऊस आहे. म्हणजे होणार आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी पडेल, मराठवाड्यातही मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणात पडेल. मान्सूनचे जे काही वारे वाहत आहेत जोराने, जे भका हो स्वरूपात तुम्हाला वाटतायत, हेच आभाळ काढणारे आणि कालपासून त्याचं काढण्याची प्रक्रिया चालू आहे. हो हो. त्यामुळे जास्त काही घाबरण्याची कंडिशन नाही. फक्त 6 दिवस पेरणीसाठी थांबायचे, म्हणजे अवघ्या 6-7 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. चालेल. महत्वाचं म्हणजे मान्सून 15-16ला जी तुम्हाला तारीख दिलेली आहे, हो त्या तारखेला मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करतोय. पण त्या अगोदरच मान्सूनची मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचले आहेत. सध्या ते वाहत आहेत आणि तेच आभाळ काढतायत. तर ही प्रक्रिया लवकरच स्टॉप होऊन जाईल, जी खराब वातावरणाची आहे, आणि चांगल्या वातावरणाला अवघ्या 6-7 दिवसात सुरुवात होऊन जाईल. हो. तर साहेब हं, काय होतंय माहितीये का सध्या, अं, हं, खूप साऱ्या माध्यमांकडून किंवा काही व्यक्तींकडून शेतकऱ्यांची हं. दिशाभूल केली जाते की खूप दुष्काळ पडेल वगैरे वगैरे असं बातम्या फिरतच आहेत. तर शेतकऱ्यांची म्हणजे दिशाभूल होऊ नये त्यासाठी काय सल्ला द्याल? कोणाचे अंदाज बघावं शेतकऱ्यांनी, काय हे म्हणून? बघा, शेतकऱ्यांनी सल्ला ज्यांचा योग्य असेल त्यांचे अंदाज पाहायचेत. माझ्या माध्यमातून फक्त एवढंच सांगेल, की तुम्ही हो वारंवार पाहताय, की कालच TV9ला, न्यूजला वगैरे बातमी होती, की हो दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार आहे. 3 महिने दुष्काळ आहे. हो दुसरं महत्त्वाचं म्हणजे 9-10 तारखेला, 7-8 तारखेला पाऊस पडला. त्यावेळेस बातम्या पॉझिटिव्ह होत्या. हो 2 दिवस बखाड आले, की बातम्या निगेटिव्ह आल्या. परत आता आज आणि उद्या, आजच्या 12-13 तारखेला सुद्धा आभाळ आता निघायला लागले. हो लगेच बातम्या पॉझिटिव्ह येईल. म्हणजे एक म्हणायचंय काय, की जर 2 दिवसाला जर अशा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर चालू असेल, तर तुमचा विश्वास कुणाला हो हो. ठेवायचा आहे तुमचं राहिलेलं आहे. आणि हा. महत्त्वाचं म्हणजे, की पुढे चालून सुद्धा पाऊस पडल्याच्या नंतर, पेरण्या झाल्याच्या नंतर पाऊस दरवर्षी थोडं बखाड देत असतो. म्हणजे जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी होती एवढा पाऊस असून सुद्धा या वर्षी सुद्धा आहे. परत तुम्ही हो त्या बाकडीमध्ये विचारता, की मान्सून लय चांगला सांगितला आणि दुष्काळासारखं वातावरण झालंय. हे होत राहणार आहे. त्यामुळे हो तुम्हाला सुद्धा 21-22ला जरी पाऊस चांगला झाला 20 पासून, तरी पाऊस पडल्यानंतर तुम्हाला पेरण्या करायच्यात का नाही करायच्यात हा निर्णय तुमचा असावा. कारण की वारंवार ती आपल्या विश्वासावरती जर गदा असेल ना, तर हा निर्णय सुद्धा तुमचाच ठेवलेला आहे मी यावर्षी. हो कारण की मान्सूनवरती पेरण्या होतील, पेरण्या उगवूनही वरती येतील. परत पाऊस 2 दिवस थांबेल, परत तो वाढेल आणि नंतर एक हो 8-10 दिवसाची बखाड पडेल. त्या बखाडीमध्ये ज्या होणाऱ्या कमेंट्स आहेत, त्या कमेंट्सचा हो खूप त्रास होतोय. कारण की आपण आपल्या गोष्टीवरती ज्या दुष्काळाचं सध्या चालू आहे, की भीषण दुष्काळ पडणार आहे, अशा बातम्यामुळे माझं सुद्धा मन खच्चीकरण होतंय, जे हो तुमचं झालेलं आहे. तुमची हो दिशाभूल होते आणि वारंवार सांगण्याचा प्रयत्न करेल, की आज नाहीये तर 2 दिवसामध्ये आणखीन बदल होईल. परत 6-7 दिवसानंतर, म्हणजे अवघ्या 20 तारखेपासून जो काही पाऊस सुरू होणार आहे, त्यामध्ये मोठा बदल होईल. आणि तो पाऊस राज्यव्यापी असतो. व्यापायला सुद्धा सुरुवात, समजा उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये एकंदरीत सर्व जिल्हे घेतले, हो हो विदर्भातही जवळपास 90% भाग घेतला किंवा खानदेशचा 25% 40% भाग घेतलाय. खानदेशच्या आणि विदर्भाच्या, मराठवाड्याच्या तुलनेमध्ये खानदेशला वाऱ्यामुळे थोडा लेट पाऊस येत असतो. हे मान्य आहे खानदेशला सुद्धा. हो त्यामुळे त्यांनी सुद्धा
3-4 दिवस पाऊस चांगला पडून द्यायचा, जवळपास 23 पर्यंत पाऊस चांगला पडून द्यायचा. आणि गेल्या वर्षी सुद्धा गजानन सर, हो पाऊस हा गेल्या वर्षी सुद्धा चांगला असून सुद्धा 15-16 पेरण्या काही जणांच्या आटोपल्या होत्या, काही जणांच्या 20 पर्यंत कांद्याच्या भागाच्या गेल्या होत्या. हो काही मोठा फरक पडला नाहीये, जवळपास 5-6 दिवसाचा फरक पडतोय. ज्या 15ला पेरण्या झाल्या त्या गेल्या वर्षी, त्या यंदा 20-22ला पेरण्या होतील. हम्म. ज्या पेरण्या गेल्या वर्षी 20ला झाल्या त्या 25ला होतील. फक्त 5-6 दिवसाचा डिफरंट काल लागतोय, बाकी मोठा बदल नाहीये. बाकी अल्निनोच्या बाबत सांगायचं म्हणलं तर हा खरा मोठा गैरसमज आहे किंवा समज आहे. अल्निनो यंदा आहे, थोडा मोठा सुद्धा आहे. पण दुष्काळ कशाला म्हणतायत, की दुष्काळ फक्त एवढा जून महिना ठरवत नाही दुष्काळ आहे का. जून आणि जुलैमध्ये कधीच विहिरीला पाणी आलं नाही. जेव्हा हो. मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यावेळेस जूनमध्ये पाणी येते. पण यंदा मे महिन्यात पाणी झाल्यामुळे जून आणि जुलै थोडा किचकट वाटेल. पण ऑगस्ट सप्टेंबर हा परतीचा पाऊस असतो आणि परतीच्या पावसामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्याला मोठा पाऊस मिळतो आणि त्याच्यामध्येच विहिरीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. हो तर ही अशी वेगळी वेगळी कंडिशन आहे. जेवढं समजून सांगायचं तेवढं समजून सांगितलंय. बाकी मर्जी तुमची आहे. मी पेरण्यांचा सल्ला पण 20-22ला सांगतोय, पाऊस चांगला पडेल त्यावेळेसही निर्णय तुमचाच असावा. कारण की बखाडीमध्ये जुलैच्या तुम्ही परत तोच प्रश्न विचारता, त्यामुळे बरोबर. या गोष्टीला इथेच पूर्ण विराम देतो. तर साहेब काय होतंय माहिती का, काही शेतकरी दुसऱ्या लोकांच्या भूलथापाला बळी पडतात. त्याने तुम्ही आता बोललेत की तुमचंही खच्चीकरण होतंय. तर आम्ही नाही, बरोबर तुमच्या आहे ना. काय आहे, पाऊस एकसारखा कधीच पडत नाही. जेव्हा आपण शेतामध्ये पाणी द्यायला गेलो किंवा हो. स्प्रिंकलर जरी लावलं तर ते स्प्रिंकलर ज्या क्षेत्रामध्ये लावलं ते क्षेत्र 100% घेत नाहीये. ते आपल्या हो. हातात असून सुद्धा वाऱ्यामुळे ते काही कोपरे राहतात, कानेकोपरे राहतात. तसंच पावसात सुद्धा आहे. वाऱ्यामुळे काही कानेकोपरे राहतात आणि एक्झॅक्टली त्याच कानेकोपऱ्याच्या निगेटिव्ह कमेंट्स येतात. अशी कंडिशन आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या 6-7 दिवसानंतर जो काही बदल होणार आहे, बाकी एक्झॅक्टली मागचं जर सांगायचं झालं की 7-8ला जो पाऊस सांगितला तोच प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तुम्ही सांगितला पाऊस मोठा होता, त्यामध्ये सरळ सरळ सांगितले, दिशा सांगितली, तालुके सांगितले आणि मोजक्या ठिकाणी पडेल आणि वाहून पडेल. तो झाला सुद्धा. आणि काही ठिकाणी तो बारीक पडेल, मध्यम पडेल, तसा पण झाला. तो हो. पेरणीचं काळ नाही. पेरणीच्या एकाही व्हिडिओमध्ये माझ्या तारखा दाखवायच्या तुम्ही, पेरणीच्या ह्या तारखेला पेरणी करा, एकाही व्हिडिओमध्ये नाही. पेरणी स्वतःहून शेतकरी एकामेकाचं पाहून करतोय, हो. घाई गडबड करतोय. 6-7ला पेरणीचा कालावधी दरवर्षी नसतो, त्या टायमिंगला सुद्धा धुळ पेरण्या केल्या, हे स्पष्ट चुकीचं आहे. आणि आपल्याला योग्य सल्ला ज्यांच्याकडून मिळतोय त्याच माध्यमातून आपण अंदाज घेण्याचं काम करायचंय. तोडकर हवामान अंदाज पाहायचे, पटत असेल तर पाहायचे, नाही तर सोडून द्यायचे. कारण की शासकीय हवामान खात्याकडनं जे काही अंदाज मिळतात ते पोषक आणि चांगले असतात. ते तुमच्या दृष्टिकोनातून पाहत जा. हो. नाही साहेब, मी वैयक्तिक तुमचे अंदाज स्वतः अनुभवलेत, जवळजवळ पूर्ण 100%च खरे ठरतात. पण नक्की. काय माहितीये का, काही दिवसापूर्वी तुमचे काही अपडेट बघितलेत की आता अंदाज बंद करणार, अंदाज देणं बंद करणार. हे म्हणजे तुम्ही का असं बोलत की शेतकरी प्रतिसाद देत नाही, की वातावरण चेंज होत आहे, दुष्काळात वस्तुस्थिती आणि अल्निनोची जी काही कंडिशन आहे याचा सगळा अभ्यास करून या शेड्यूल दिलेला आहे. हो. आता गॉडझिला नावाचा अल्निनो उद्भवणार आहे. तो गॉडझिलाच्या अंदाजामध्ये एक असा सुद्धा उद्भव असतो की महापुराचे संकट सुद्धा त्यामध्ये येत आहेत. एक्झॅक्टली तो हो. पाऊस असमान राहतो, पण त्यामध्ये त्याची पण कंडिशन होते. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळ परिस्थिती सदृश्य झाली होती. एकाचा तरी मेसेज होता का हो, स्कायमेटचा तरी होता का, पण अमुक होता, एकाचाही नव्हता. तरी ओला दुष्काळासारखा पाऊस, महापूर, जनावरे उदगावली, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर एकाचाही नव्हता. थोडं असलं तर मसाला लावून सांगायची पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये आज बातम्या सुद्धा मागे बघितलं, आखाती युद्धामध्ये, जे आखाती युद्ध चालू इराण इराकचं, जेवढ्या मिसाईल पडल्यात तेवढे माणसं तरी मेलीत का? बरोबर. नाही. पण त्या बातम्या अशा तीव्र होत्या की जसं का अख्खा जगामध्ये तिसरं महायुद्ध सुरू होते की काय. हे अशा प्रकारच्या बातम्यामुळे शेतकऱ्यांचं भ्रम झालंय. बाकी निर्णय शेतकऱ्यांचा आहे, त्यांनी वैयक्तिक तो घ्यायचा आहे. पावसाचे जे काही अपडेट आहे ते तुमच्या चॅनलवरती देण्यात येईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जाहीर करतोय सोशल मीडियावरती की तुम्ही आपल्या जालना जिल्ह्याचं सोशल मीडिया जे अकाउंट आहे हे ते आपल्या प्रयोगशाळेला जोडलेलं आहे. आणि इथून पुढे जेन्युइन अपडेट जे असतात, जे ऍक्च्युअल परिस्थितीला सांगण्याचं आहे काम तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. हो, नक्कीच. धन्यवाद. चालेल.